पुण्यात शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणात सहभागी असलेला बडा मासा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। शुक्रवारी मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणातील आणखी 3 आरोपींना अटक केली आहे। त्यामुळे मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या 13 वरती पोहोचली आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर आदित्य गोळे वय 24, नितीन खैरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत। याशिवाय पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली असून त्याचं नाव समोर आलेलं नाही। शरद मोहोळ याची 5 जानेवारीला पुण्यात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। सुतारदरा येथील राहत्या घराजवळ त्याचे साथीदार मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनीच मोहोळवर गोळ्या झाडल्या होत्या। त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पाठलाग करून अटक केली होती। यामध्ये 2 वकिलांचा देखील समावेश आहे। दरम्यान शरद मोहोळ याची ज्यावेळी हत्या झाली तेव्हा आरोपी नितीन खैरे हा मुन्ना पोळेकर याच्यासोबत हजर होता अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे। याशिवाय शरद मोहोळचा खून करण्यासाठी आरोपींनी 1 महिन्याभरापूर्वी कट रचला होता। यासाठी लागणाऱ्या संपूर्ण पैशाची व्यवस्था ही नितीन खैरे यानं केली होती, तर आदित्य गोळे यानं बंदुकीसाठी पैसे पुरवले होते। तर तिसरा आरोपी सुद्धा फोनद्वारे आरोपींच्या संपर्कात होता। या संपूर्ण कटात तो सहभागी होता। सध्या तिन्ही आरोपींची पोलीस कसून चौकशी करत आहेत।